आजची बैठक जी आहे ती आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपली यंत्रणा प्रभावी राहिली पाहिजे यासाठी आहे. ही बैठक खरी अतुल म्हात्रेंनीच बोलवलेली आहे. अतुल म्हात्रे म्हणाले की आपण आपली यंत्रणा काय कार्यकर्ते कोण आहे याच्यासाठी यंत्रणा आपल्याला स्वतंत्र आपण देऊ. या ठिकाणी जो नवीन तिसरी मुंबई जी होते, पहिली मुंबई झाली नंतर दुसरी जोडी मुंबई झाली आणि तिसरी मुंबई होते. त्या मुंबईमध्ये आपल्याला जे काळजी घ्यायची आहे, आपल्याला त्याच्याप्रमाणे टेक्निकल नॉलेज नाही. उद्या ते उलट सुलट चालतात अधिकारी, तर त्याचा अनुभव आपल्याला वाईट आहे. नवीन जे नियम होत आहे एमआयडीसीचा आणि नंतर नवीन जुन्या मुंबईचा जो प्लॅन होणार आहे त्याच्यामध्ये खारेपाट संपूर्ण आपलं जाणार आहे. त्याच्यामध्ये आपण कशी दक्षता घ्यायची, काय करायला पाहिजे, दक्षता घेतल्यावर आपला फायदा काय याचं संपूर्ण ज्ञान हे अतुल म्हात्रेंना चांगल्या प्रकारे आहे. की अतुल म्हात्रेंनी ते दादर गावचेच आहेत, दादर गावचेच अतुल म्हात्रे आहेत. ते लंडन मध्ये शिकलेले आहेत आणि त्यांना माहिती नव्हतं म्हणून त्यांना पेट पासूनच सुरुवात करू. त्याचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे आहे काम त्या जमिनीत जाणार आहे, त्या जमिनीत जाताना त्याचा प्लॅन पहिला झाला पाहिजे आणि जवळजवळ 150 रिडेव्हलपमेंट करायच्या सोसायटीचं काम यांच्याकडे आहे. सोसायटीचं पुनर्जीवित करून जो एफएसआय वाढलाय पनवेलमध्ये, जी 3 मजली इमारत आहे ती 14 मजली होऊ शकते आणि म्हणून त्याच्यामध्ये जो बेनिफिट आपल्याला घ्यायचा आहे तो वेगळ्या तऱ्हेचा बेनिफिट आहे. तो हा विषय नाही. त्याचा अनेक आपल्याला वकील तुम्ही मंडळीने सगळं काम करायचं, अभ्यास करायचा आहे. आपलं म्हणणं आमची तुम्ही प्लॅन करा, आमची डेव्हलपमेंट आम्ही देऊ डेव्हलपमेंटला की याच्यामध्ये 30% आपल्याला मिळाले तरी एकरी मला तर वाटतं 60 कोटी आपल्याला एकरी मिळतील. आताच्या आताच्या भावाने 6 रुपये आणि त्यांची इच्छा होती ते मला भेटले. आपल्या पक्षाचे नेते जाधव सर आणि त्यांची चर्चा झाली. आपल्याला त्याचं म्हणणं या पहिल्या 2-3 वर्षात 150 बिल्डर मी तयार केले. एकही रुपया तुम्हाला न घेता तुम्ही बिल्डर होऊ शकता. आपण त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं काम करू. म्हणजे हा विषय आजचा नाही आहे, निवडणुकीचा नाही आहे, पण तुम्ही सगळे जमलात म्हणून तुम्हाला सांगतो. जी मुलं तुमच्या घरामध्ये शिकलेली आहे, जी मुलं ग्रॅज्युएट झालेली आहे, त्यांना बैठकीला त्यांना एक आत्मविश्वास आपण देऊ आणि त्याच्यानंतर वेगळ्या तऱ्हेचं काम आपल्याला करू. आज जर आपण खासदारकी उद्या जिंकतोय 100% वातावरण आपल्या बाजूनीच आहे, ती जिंकल्यानंतर परिणाम मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काम आपण करतो ते वेगळं काम आहे. वेगळ्या तऱ्हेनं आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्यामध्ये मतभेद करायचे नाही. नमस्कार. प्रोटोकॉलप्रमाणे माहीत नंतर मी बोलणं चुकीचं आहे, पण त्यांनी संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. मगाशी मी माझा थोडक्यात परिचय सांगितलं. मला वाटतं आपल्यापैकी काही लोक उपस्थित होती, काही नव्हती, पण थोडक्यात सांगायचं झालं तर जो काही माझ्याबद्दल उल्लेख केला जातो की आर्किटेक्ट म्हणून मी लंडनला जाऊन शिक्षण घेतलं वगैरे, हा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. माझी जन्मभूमी दादर आहे. मी दादरमध्ये जन्म घेतला आणि त्यानंतर शिक्षणासाठी म्हणून पनवेलला होतो. पनवेलमध्ये जेव्हा शिक्षण घेत होतो त्यानंतर माझं जेव्हा शालेय शिक्षण पनवेलमध्ये झालं त्यानंतर कॉलेजसाठी म्हणून बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चर ही जी डिग्री आहे त्याच्यासाठी मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागला होता. अकॅडमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेतलं त्यासाठी मुंबईला. मुंबई युनिव्हर्सिटीमधनं उत्तम मार्गात उत्तीर्ण होऊन मला इच्छा होती की बाबा तसं आपल्या विभागामध्ये A.T. पाटील साहेबांनी परदेशात जाऊन लंडनला जाऊन शिक्षण घेतलं तसंच आपल्याला पण संधी मिळावी आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील होते. सुरुवातीला
मुंबईमध्ये काम करून मी 2000 7 साली लंडनला गेलो होतो. तिथे माझं मास्टर्सचं शिक्षण आर्किटेक्चर आणि अर्बनिझम या विषयामध्ये मी घेतलं. टाउनशिप लेवलची कामं करणं याच्यासाठी तिथे अतिशय उत्तम इन्स्टिट्यूट होतं, म्हणजे जगातलं टॉपच्या 5 मध्ये आहे ते आर्किटेक्चर असोसिएशन. तिथे शिक्षण घ्यायची संधी मिळाली. तिथे जे कोणी ह्या क्षेत्रातले जे विशेष मान्यवर आहेत त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. तिथे शिक्षण घेऊन मी तिथे जॉब करत होतो. आपण ऐकून असाल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्या फर्मने केलेला आहे, जहाज आर्किटेक्ट्स, या फर्ममध्ये मी जॉब केला त्यावेळेला. तिथे संधी मिळाली मला. आणि 2010 साली मी परत येऊन अनुभव जो काही तिथे घेतला होता, युरोपमध्ये, सिंगापूरमध्ये असे अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवरती काम करून मी परत आलो. 2010ला मी वाशीला माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला, आर्किटेक्ट म्हणून स्वतःची फर्म चालू केली. सुरुवातीला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मी कामं करत होतो. त्यानंतर हळूहळू माझा जो विषय जो आहे, विशेष करून की बाबा ज्याच्यामध्ये मी शिक्षण घेतलं होतं टाउनशिप लेवलचे प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये मला काम करायची संधी मिळायला लागली. आत्ता माझं ऑफिस बेलापूरला आणि पनवेलला आहे. आम्ही जसं भाईंनी म्हटलं की अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प नवी मुंबई पनवेलमध्ये करतोच आहोत. त्याचबरोबरीने अनेक टाउनशिप प्रोजेक्ट म्हणजे ITP ज्याला आपण म्हणतो, इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट, 100 एकर किंवा त्याच्यापेक्षा जास्त साईजचे जे प्रोजेक्ट असतात ते देखील आम्ही करतोय. त्याचबरोबरीने अनेक डेव्हलपर्सचे जे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असतात त्याच्यावरती पण आपण कार्यरत आहोत. तो असे विशेष करून असे प्रोजेक्ट जे तिथल्या ज्या अथॉरिटीज आहेत पनवेल आणि नवी मुंबई परिसरामध्ये तुम्ही ऐकून असाल की नवी मुंबई महानगरपालिका आहे, पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, नैना आहे, सिडको आहे, MSRDC आहे. हे तिथली जी प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये काम आम्ही करतो. आणि गेल्या 10 वर्षांचा अनुभव जो आहे की जे काही आपण पाहतोय की जो काही ग्लोबलायझेशनमुळे, जागतिकीकरणामुळे किंवा शहरीकरणामुळे आपण पाहतो की हा मुंबई लगतचा जो परिसर आहे तो आता विकसित व्हायला लागलेला आहे. हा मुंबई लगतचा जो परिसर विकसित व्हायला लागलेला आहे त्याच्यामध्ये रिअल इस्टेटचे फायदे सगळ्यांना मिळत आहेत. पण आपण सातत्याने पाहतो की शासनाद्वारे जेव्हा हा शहरीकरणाचा वेग जो आहे त्याला विकसित करत असताना जे विकास आराखडे बनवले जाते, जे विकास नियमावली बनवल्या जातात, त्याच्यामध्ये आपण सातत्याने पाहतो की ज्या जमिनीवरती हा विकास होतो, ज्या जमिनीचा जो मालक आहे, शेतकरी आहे, भूमिपुत्र आहे, हा विकासाच्या प्रक्रियेतनं बाहेर फेकला जातो. धोरण अशीच असतात की आपल्याला विकासाच्या प्रक्रियेतनं बाहेर फेकला जातो. आज आपण मुंबईमध्ये आपला समाज राहिलेला नाही. जे जमीन मालक होते ते विशेष करून नवीन मालक राहिलेले नाही. नवी मुंबईमध्ये देखील काहीशी तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सिडकोने संपूर्ण जमीन संपादित करून घेतली आणि आता त्या विकासाचे फायदे हे सिडको प्रशासनाला आणि त्या जमिनीवरती काम करत असलेल्या भांडवलदारांना, विकासकांना मिळतात, पण तिथल्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना मिळत नाही. किंबहुना तशाच प्रकारची परिस्थिती येत्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या विभागात देखील पाहायला मिळेल. आत्ता भाईंनी जसा उल्लेख केला की 3ऱ्या मुंबईची सुरुवात झाली आहे. 3ऱ्या मुंबईची सुरुवात कशी झाली आहे तर आज आपण पाहतो या भागामध्ये MTHL म्हणजे अटल सेतूची आत्ताच माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन जानेवारी महिन्यामध्ये झालं. आणि आज मुंबई, जुन्या मुंबईचा जो भाग आज पेठ पासून, पनवेल शहरापासून जो लांब मानला जायचा तो आत्ता फार जवळ आलेला आहे. आज अतिशय कमी वेळामध्ये, म्हणजे मगाशी इथून जर तुम्ही आज जायचं म्हटलं तर 1.25 तासात आपण आज मंत्रालयात पोहोचू शकतो MTHL द्वारे. तो अशा प्रकारे मुंबई जवळ यायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये हा जो परिसर आहे हा 3रा मुंबई म्हणून जो ओळखला जाणारा परिसर आहे. प्रामुख्याने पनवेल, उरण, पेठ, खानापूर ह्या भागामध्ये ही 3री मुंबई विकसित होणार. इथे प्राधिकरणं कोणती आहेत तर नैना प्राधिकरण आहे. इथे तुम्ही आता नव्याने ऐकलं असेल की नैना प्राधिकरणामधून काही जागा ज्या MMRDA वगळण्यात आलेल्या आहेत की नैनामध्ये जी गावं होती उरण आणि पेठमधली, ही 124 गावं आता MMRDA म्हणून ओळखली जातात. 4 मार्च रोजी आलेल्या शासनाच्या परिपत्रकामध्ये MMRDA ची नियुक्ती ह्या विभागासाठी करण्यात आलेली आहे. आज 3री मुंबई होत असताना आपल्याला, आम्ही सातत्याने हा प्रश्न विचारत असतो, भाईंनी कदाचित हा माझं वाक्य ऐकलेलं असेल की विकास होत असताना, विकासाची प्रक्रिया चालू असताना त्याच्या केंद्रस्थानी तिथला शेतकरी, तिथला भूमिपुत्र असायला पाहिजे. त्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे. पण किंबहुना तसं होत नाही. आमचं म्हणणं आहे तो शेतकरी भूमिपुत्र फक्त केंद्रस्थानी नसावा तर तो स्वतः विकासक बनला पाहिजे. ही भूमिका आपल्याला घेऊन पुढे काम करायचं आहे.
अशा प्रकारचे विकास आराखडे, अशा प्रकारच्या विकास नियमावली आणि अशा प्रकारची धोरणं भविष्यामध्ये राबवली गेली पाहिजे. पण किंबहुना त्याला आपण पाहतो की आज जेव्हा MMRDA ची पेडमधल्या 88 गावांमध्ये नियुक्ती झाली त्यावेळेला आपल्याला काय पाहायला मिळालं तर MMRDA ची नियुक्ती ही प्राधिकरण म्हणून NTDA न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी हे MRTP मधलं जे प्रावधान आहे 113चं त्याप्रमाणे झालेली आहे. 113च्या प्रावधानामध्ये पहिली जे प्रोव्हिजन आहे ती आहे सक्तीचं भूसंपादन. म्हणजे काय होणार की ह्या गावांमध्ये शेतकऱ्यांची जमीन ही सक्तीने भूसंपादन केली जाणार. आज काही कवडी मुलाच्या भावामध्ये जेव्हा सक्तीने भूसंपादन होईल आणि भविष्यामध्ये MMRDA जसं आपण सिडकोमध्ये पाहतो की आज नेरूळ सारख्या ठिकाणी पाम बीचला प्लॉटचे भाव हे गुंठ्याला 6.5-7 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत. सो आज बाहेरचे भांडवलदार येऊन आज बाहेरचे विकासक येऊन ह्याचे फायदे घेत आहेत. तिथे जो पर स्क्वेअर फीटला जो फ्लॅटचा भाव आहे आज तुमच्या पेडमध्ये मला वाटतं 4-4.5-5 हजार रुपयाचा भाव असावा पण तिथे पर स्क्वेअर फीटचा भाव हा 25 ते 30 हजार रुपये फुटाला आहे. वाशीमध्ये नेरूळमध्ये हा भाव इथपर्यंत पोहोचलेला आहे. ह्याचे फायदे कोणाला मिळतात तिथल्या भूमिपुत्राला शेतकऱ्याला मिळतात का ते मिळत नाही. सो आपल्याला ह्याच्यावरती विशेष काम करावं लागणार आहे, विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. अनामदादाने बाईंनी जेव्हापासून मला म्हटलं की या विभागाकडे कारण मी पनवेलमध्ये कार्यरत होतो तुम्हाला म्हणजे सांगायला बरं वाटेल की नैना क्षेत्रामध्ये आम्ही काम केलं. नैना क्षेत्रामध्ये विशेष करून नैना 2013 साली आली. पूर्वी ही जी पेडमधली गावं आपण म्हणतो ही सगळी नैनामध्ये होती. उरणमधली गावं जी म्हणतोय ही नैनामध्ये होती. नैनाची जी अपॉइंटमेंट करण्यात आली होती प्राधिकरण म्हणून ही SPA म्हणून करण्यात होती, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी. स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून ही जेव्हा अपॉइंटमेंट करण्यात आली होती तर कुठलाही नवीन विकासाचं धोरण येत असताना आपल्याला अपेक्षा शेतकरी म्हणून जमीन मालक म्हणून ही असते की आता वाढीव FSI दिला जाईल. या FSI मुळे आमच्या इथे विकासाची संधी निर्माण होईल. या विकासामुळे आम्हाला फायदे मिळतील आमच्या जमिनीचे. पण तसं न होता नैनामध्ये काय झालं तर नैनामध्ये आपण काय पाहतो तर तिथे FSI जो पूर्वी कलेक्टर असताना मिळत होता त्याच्यापेक्षा कमी देऊ केला गेला. आता कमी FSI मुळे अनेक वर्ष तिथल्या जमीन मालकांच्या जमिनी विकसित झाल्या नाहीत. विकासकांनी तिथे कुठल्याही प्रकारचे प्रकल्प रहिवासी म्हणा किंवा इतर प्रकल्प उभे केले नाहीत. या सगळ्याचा परिणाम तिथल्या जमिनीच्या किमती कमी व्हायला लागल्या. जमिनीच्या किमती कमी होत असताना शेतकऱ्यांना जेव्हा आपण एवढा वेळ थांबवून ठेवतो विकासाच्या प्रक्रियेतनं बाहेर ठेवतो तेव्हा शेतकरी काय होतं त्याच्यावरती विविध संकट असतात. तो आपली जमीन विकतो मग ती भांडवलदारांची होते. आज तिथे किंबहुना तीच परिस्थिती आहे की अनेक शेतकऱ्यांनी भांडवलदारांना जमिनी विकलेल्या आहेत आणि त्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी जमिनीचे मालक आता इतर परप्रांतीय झालेले आहेत. तशा प्रकारची परिस्थिती येते यायला नाही पाहिजे. किंबहुना नैना क्षेत्रामध्ये आपण पुढे काय पाहतो तर शासनाने पुढे जाऊन असं धोरण अनाऊन्स केलं की आता आम्ही तुम्हाला तुमच्या जमिनीच्या म्हणजे 100 गुंठ्याची जमीन असेल तर तुम्हाला तुमच्या जमिनीला 40% भूखंड देणार. म्हणजे तुम्हाला तुमच्या जमिनीतनं फक्त 40 गुंठे 100 गुंठ्यापैकी 40 गुंठे देणार. हे देत असताना आम्ही तुम्हाला तुमच्याकडनं बेटरमेंट चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, इन्फ्रा चार्जेस अशा प्रकारचे विविध कर शेतकऱ्यांमध्ये लादले गेले. त्याचा अर्थ काय होतो शेतकरी एक कर भरू शकतो का? आज ती किंमत गुंठ्याला 5 लाख 10 लाख याच्यात आहे. म्हणजे आपणच शेतकरी म्हणून आपणच जमीन मालक म्हणून भूमिपुत्र म्हणून आपली स्वतःची जमीन विकत घ्यायची. ही जी काही भूमिका नैनामध्ये राबवली गेली त्याला आम्ही कडाडून विरोध केला. आज देखील त्याच्यावरती आम्ही शासनाला निर्णय घ्यायला लावलेला आहे. पूर्णपणे त्याच्यात बदल झाला नाही पण किंबहुना ह्या 15 मार्च रोजी नैना क्षेत्रामध्ये UDCPR हा लागू करण्यात आलेला आहे आणि ते UDCPR जो लागू करण्यात आला त्याचे फायदे शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. पण तिथे ही जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याचं कारण काय तर विकासाचं धोरण जेव्हा शासन राबवत असतं किंवा मांडत असतं त्याच्यावरती तिथल्या नेतृत्वाने भाष्य करणं गरजेचं असतं. त्याच्यावरती सुयोग्य पद्धतीने तांत्रिक अभ्यास करून तुम्ही त्याच्यावरती भाष्य केलं गेलं पाहिजे. तेव्हाच जाऊन आपण हे जे म्हणतोय की विकासाच्या केंद्रस्थानी शेतकरी भूमिपुत्र आहेत अदरवाईज त्यांना आपल्याला ठेवता येणार नाही. नैनामध्ये हा जो काही विरोध झालेला आहे त्याचे फायदे आम्हाला तिथे आता दिसायला लागलेत आणि त्याच पद्धतीने पुढे देखील होत जाणार आहे. तिथे अनेक इतर प्रकल्प आहेत म्हणजे MSRDC आहे, पनवेल महानगरपालिका आहे. आम्ही गेल्या वर्षी महाऊर्जा म्हणजे हाय टेन्शन लाईन तिथल्या बऱ्याचशा गावांमधून जाते. त्या गावांमधून ही हाय टेन्शन लाईन जात असताना शेतकऱ्यांची जमीन बाधित होते.
शेतकऱ्यांच्या जमिनीतून जेव्हा हायटेन्शन लाईन जाते, आता ही महाऊर्जाची लाईन अशी आहे की तुम्हाला हायटेन्शनच्या दोन्ही बाजूला 23 मीटर म्हणजे 46 मीटरच्या पट्ट्यामध्ये तुम्ही काही बांधकाम करू शकत नाही. आज हायटेन्शन गेली आणि भविष्यात मला जर कुठलंच बांधकाम करता येणार नसतील तर भविष्यातल्या आपल्या पिढ्या, पुढच्या पिढ्यांचे जे सगळे बांधकामाचे जे फायदे आहेत ते सगळे निघून जातात. तिथे आम्ही खारघरमधल्या ओवे कॅम्प आहे, तसंच चिंचवडमधल्या गावामध्ये आम्ही ही जी काही हायटेन्शनची लाईन आहे ती तिथे शिफ्ट करायला लावली आणि शेकडो एकर जमीन वाचवली. याच्यामध्ये आमच्या चिंचवडच्या ह्या तिथे जे काही आंदोलन झालं, तिथे आमरण उपोषणाचा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये तिथे मला वाटतं आज शेळके ढवळे साहेब उपस्थित आहेत, ते देखील सक्रिय पद्धतीने त्यांनी तिथे सहभाग घेतला होता. तिथे आम्हाला शेकडो एकर जमिनी वाचवता आल्या. तसंच एका ठिकाणी आम्हाला ती हायटेन्शन लाईन शिफ्ट नाही करता आली. टेंभोड्यापासून चिंचवडपर्यंतच्या 7 गावांमध्ये शिफ्ट करता नाही आली. तिथे काय होतं, सरकारी जमिनीचा असा आजूबाजूला कुठला विशेष भाग नव्हता, तो ती शेतकऱ्यांची जमिनीतनं जात होती. पण तिथे देखील आम्ही बहुतांशी लाईन ही रस्त्यावरनं घ्यायला लावली. त्याचबरोबरीने जे कंपन्सेशन जो तुम्हाला मोबदला शासनाने ठरवून दिला होता त्या भागामध्ये 27 कोटीचा होता, तो आम्ही वाढवून 75 कोटीपर्यंत घेऊन गेलो. हा जो काही बदल झाला त्याची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळाली. अशाच प्रकारचा संपूर्ण आम्हाला अनुभव आला मल्टी मॉडेल कॉरिडोर. म्हणजे आता आपण ऐकून असा अलिबाग विरार मल्टी मॉडेल कॉरिडोर जो जातोय तो आपला सांगडे होते शेडूच्या जवळची गावं तिथे जातात. तिथे 105 घरं ती बाधित होत होती. आम्ही तिथे ड्रॉइंगवरती थोडंसं काम करून त्याच्यात फेरबदल करून सुयोग्य प्रकारचा आराखडा त्यांच्यासमोर मांडला आणि अनेक घरं त्याच्यापासून वाचवली. सो ह्या ज्या काही तांत्रिक बाबी असतात त्या करण्याचा किंबहुना अनुभव असल्यामुळे सातत्याने हे विषय आमच्याकडे येत असतात आणि त्यावरती काम करण्याची संधी मिळते. तशाच प्रकारची पार्श्वभूमी आज पेडमध्ये आहे. मगाशी मी जो उल्लेख केला की आज आपण इथे MMRDA याची जी नियुक्ती झालेली आहे, MMRDA मध्ये मला ही जी संधी मिळाली, इथे मला वाटतं बरेचसे सहकारी उपस्थित आहेत. संकल्प ग्राम समृद्धी ही जी संघटना आहे, यांचे महेंद्र ठाकूर साहेब आहेत, राजन जेमसे आहेत, हेमंत पाटील आहेत, रितेश माळी आहेत, इतर सहकारी आहेत. या सगळ्यांनी तिथे मदत केली आणि आपण जो काही हरकतींचा मसुदा 4 एप्रिलपर्यंत आपल्याला शासनापर्यंत पोहोचवायचा होता, त्याच्या किंबहुना आपण जवळजवळ 11,500 हरकती शासनापर्यंत पोहोचवल्या. हा विक्रम झालेला आहे. कारण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये हरकतींचा विक्रम हा 16,000चा होता. पेडकरांनी तो विक्रम मोडला आणि 18,500 हरकती आपण पोहोचवल्या. सो ही जी भूमिका आहे ती आपल्याला भविष्यात घ्यावी लागेल. जेव्हा शासन अशा प्रकारची धोरणं राबवतं की तुम्ही विकासाला विरोध कोणी करत नाही, विकासाला का म्हणून आजचा जो पेडमधलं जर आपण शिक्षणाचं प्रमाण पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये ग्रॅज्युएट आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत. सो अशा ठिकाणी कोणी काही विरोध करणार नाहीये, विरोध किंवा केला जाणार नाही. प्रत्येकाला हा विकास पाहिजे. आजची सुशिक्षित पिढी सक्षम आहे, ती विकासाचा भाग बनवू शकते, विकास स्वतः घडून आणू शकते, तिचा विरोध नाही. पण आम्हाला अशा प्रकारचा विरोध नाही, विकास नको आहे की ज्याच्यामध्ये आमची भूमिकाच नाही. हे आज आपण ओळखून सगळे लोक की जेव्हा MMRDA इथे जर नियुक्ती झालेली आहे, खारेपाटा भाग त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे आणि अशा वेळेला जर ही नियुक्ती झाली, इथे आपण पूर्वीचा आपल्याला लक्षात असेल की सेजमध्ये देखील ह्याच भागामध्ये एका प्रायव्हेट कंपनीद्वारे लँड ॲक्विजिशन भूसंपादन केलं जात होतं. त्यावेळेला पेडमधल्या सर्वांनी म्हणजे इथल्या अनेक नेत्यांनी तसेच सरकारने जो विरोध दाखवला, त्याच्यामुळे भूसंपादन त्यावेळेला टाळता आलं आणि आपण आपली जमीन वाचवली. किंबहुना ते अपूर्ण स्वप्न त्या प्रायव्हेट कंपनीचं पूर्ण करण्यासाठी आज शासनाने MMRDAच्या माध्यमातून हा प्रकल्प आणलेला आहे. आपण त्याला कडाडून विरोध करणार आहोत. याची भविष्यातली रूपरेषा लवकरच आपण सांगणार आहोत. आम्ही त्याच्याबद्दल अनेक सभा गावोगावी घेणार आहोत आणि आपली पुढची रूपरेषा ठरवणार आहोत. आपल्याला किंबहुना हे माहिती आहे की आज जेव्हा शासन या भागाकडे प्रकल्पासाठी पाहतंय, याचा अर्थ काय होतो की खारेपाटामध्ये दुबईसारखं प्रबळ मोठं प्रचंड मोठं शहर उभं राहणार आहे. आपल्यासाठी प्रश्न काय आहे की दुबईसारखं शहर ते येत्या दिवसांमध्ये खारेपाटा विभागात उभं राहील, पण त्याच्यामध्ये आपण असणार आहोत का? आपला शेतकरी भूमिपुत्र ह्या शहराच्या बाहेर फेकला जाणार नाही, ही जबाबदारी आपली आहे. त्याच्यासाठीच आपल्याला लढायचं आहे. येत्या काळामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे.
तशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला पेणच्या दक्षिण भागामध्ये पाहायला मिळते. MIDCचा मगाशी भाईंनी उल्लेख केला. MIDC मध्ये अनेक गावं आज हस्तांतरित केली जात आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथे असलेल्या JSW कंपनीच्या एक्सपान्शनसाठी केलं जात आहे. आज त्याला 2,000 एकरमध्ये एक्सपान्शन करायचं. मला वाटतं सध्याचं जे ॲक्विजिशन आहे, भूसंपादन आहे, ते साधारणपणे 1,000 एकरचं आहे. याच्यामध्ये आपल्याला कल्पना असेल, आपण ऐकून असाल की तिथे जो भाव दिला जातोय हा फक्त 2 लाख रुपये गुंठ्याच्या आसपास आहे. हा एवढा कमी भाव आपल्या शेतकऱ्यांना देऊन त्यांना भूमिहीन करण्याची जी काही प्रक्रिया आहे ही चुकीची आहे. आज जेव्हा देशामध्ये 2013चा भूसंपादनाचा कायदा लागू असताना आपल्याला अशा प्रकारचा कमी भाव का मिळतो याच्याबद्दल प्रश्न आपणच विचारायला हवा आणि त्याबद्दल येत्या काळामध्ये आपण योग्य ती रूपरेषा आखून पुढचा कार्यक्रम करणार आहोत. आपण आपल्या शेतकऱ्यांना सुयोग्य मोबदला मिळवून दिल्याशिवाय जमीन हस्तांतरित करून देणार नाही. ही भूमिका देखील स्पष्ट करतो. त्याचबरोबरीने आपण पाहतो की पेणच्या विकासामध्ये पूर्वेचा देखील भाग जो आहे, आज पूर्वेच्या भागामध्ये आपल्याला हा प्रश्न माहितीच आहे की हेटवणा धरण जे आहे हे हेटवणा धरणाचं पाणी आपल्याला खारेपाट्यामध्ये पेणच्या इतर भागांमध्ये येणं अपेक्षित होतं. अजूनपर्यंत ते काही आलेलं नाही आणि लवकर पोचेलच याची काही गॅरंटी नाही. आपण नुकताच पाहिलं की आपल्या सहकार्यांनी खारेपाट वाशी भागामध्ये जे आम्हाला उपोषण केलं त्याच्या अंती आपल्याला काही यश आलेलं आहे आणि आपण अपेक्षित आहे की लवकरच हे व्हावं. पण याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहे. तेव्हा जाऊन आपल्या खारापाट्यांना ते पाणी जे आहे ते मिळेल. त्याचबरोबर पूर्वेच्या ह्या भागामध्ये आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे की आज जेव्हा शासन ह्याला दुबईसारखं शहर खारेपाड्यामध्ये करू पाहत आहे, तसंच पूर्वेचा हा जो भाग आहे हा एकदम सुजलाम भाग आहे. का तर भोगावती नदीच्या दोन्ही बाजूला आज कुठेही तुम्ही अंतर्गत रस्त्यामध्ये मी फिरवलं आहे तर मला असं वाटतं की बाबा तिथे छोट्या छोट्या टेकड्या आहेत, नदीचे किनारे आहेत आणि इतकं सुंदर भाग आहे की तुम्ही युरोपमधल्या कुठल्या तरी छोट्याशा गावामध्ये गेलात किंवा भागामध्ये फिरता अशी संकल्पना वाटते. तर हे तुम्हाला टुरिझमच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम असा एरिया असणार आहे. ह्या भागामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला जे प्रकल्प करता येण्याची संधी आहे की इथे सुजलाम सुफलाम जमीन, सुपीक जमीन असल्यामुळे आपल्याला इथे ॲग्रो टुरिझम म्हणा, तुम्ही हॉस्पिटॅलिटीचे प्रोजेक्ट्स म्हणा, तसेच आंतरराष्ट्रीय तुम्हाला हेल्थकेअर प्रोजेक्ट तिथे येताना पाहायला मिळतील. त्याच्यासाठी देखील विशेष काम आपल्या पूर्व भागामध्ये येत्या काळामध्ये करता यायला पाहिजे. ह्या विजन सोबत आपल्याला भविष्यामध्ये पाऊल टाकायचं आहे. आपल्याला पेणचा इतिहास माहिती असेल, आपल्याला पेणचा जो इतिहास आहे अतिशय प्रगल्भ आहे. आपण पाहिलंय की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथली अनेक मंदिरं त्यांच्या सांगण्यावरनं बनली होती आणि तुम्ही ऐकून असाल की जेव्हा शाहिस्ते खानाने इथे मराठा राज्यावरती जेव्हा आक्रमण केलं होतं तेव्हा पेणमध्ये ती लढाई लढली गेली होती. अशा प्रकारचा प्रगल्भ इतिहास आपल्याकडे आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही हे पण ऐकून असाल की इथलं जे बंदर होतं शिवाजी महाराजांच्या काळातलं, त्या बंदरावरून देखील इजिप्तपर्यंत माल पोहोचवला जायचा. इतका प्रगल्भ इतिहास पेणला आहे. पेण हे महाराष्ट्र राज्यामधलं शैक्षणिक आणि सांस्कृतिक तिथे केंद्र होतं एका काही. सो त्या प्रकारचा प्रगल्भ आपल्याला इतिहास लाभलेला आहे. पण गेल्या 30-40 वर्षांच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचा काही विकास आपल्याला पेणमध्ये काही पाहायला मिळाला नाही. मी लहानपणापासून जेव्हापासून माझ्या दादर गावात येतो मला तरी काही विशेष बदल होताना पाहिला नाही. काही ठिकाणी काही मोजके रस्ते बनले असतील पण त्या व्यतिरिक्त असा मोठा बदल की ज्याच्यामुळे पेणमधल्या जनतेला विकासाचे फायदे मिळाले असतील असे पाहायला मिळाले. आज देखील आपण पाहतो, मी आज देखील ऐकतो की लांब लांबून पेणच्या गावातून मुलं आज देखील नवी मुंबई पनवेलला 10-12 हजाराच्या नोकरीसाठी फक्त जातात. सो अशा प्रकारची परिस्थिती आज देखील आपल्याला पाहायला मिळते. रोजगार इथे उपलब्ध त्या प्रमाणात नाही. अनेक प्रमाणातला रोजगार काही आता आपल्यातले काही लोक ऐकून असतील किंवा JSW मध्ये आपले लोक कामाला आहेत, पण ज्या प्रमाणात रोजगार JSW मध्ये आहे त्या प्रमाणातला रोजगार आपल्या पेणकरांना मिळतो का तर मिळत नाही. पण माझ्या माहितीनुसार तर मिळत नाही. मी चुकीचं असेल तर सांगा. तर आपल्याला मिळत नाही. येत्या काळामध्ये दक्षिण भागामध्ये जो इंडस्ट्रियल झोन आहे तिथे अशा अनेक कंपन्या येणार आहेत. या कंपन्यांमध्ये आपल्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे याबद्दल देखील आपल्याला काम करावं लागेल. कारण जर आपण ह्याची काळजी घेतली नाही तर त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये
त्याचे जे फायदे आहेत ते अपेक्षित फायदे मिळणार नाही. त्यामुळे किंबहुना माझं म्हणणं हे असेल की येत्या काळामध्ये आपण या सगळ्यावरती काम करायला हवं. याच्यामध्ये ते हिमतीने मांडणी करण्याची आपल्या सगळ्यामध्ये मंचावरती जे उपस्थित आहेत त्याच्यामध्ये ताकद आहे आणि आपण ते लवकरात लवकर करू. इथे माझी एक विनंती म्हणजे आज बरेच चेहरे जे आशेने पाहताय या मंचाकडे, तर माझी भाईंना एकच विनंती असेल की त्यांनी थोडासा वेळ आम्हाला ट्रेनमध्ये द्यावा, आठवड्यातनं एकदा तरी भेट द्यावी फक्त. बाकी तिथले कार्यकर्ते आम्ही सगळे सक्षम आहोत की हा जिथे भविष्यातली जी वाटचाल आहे ती आपण ताकद लावून करू आणि ती करू. बाईंनी म्हणजे बाईंच्या सावलीमध्ये थोडंसं काम करायला जरी मिळालं आम्हाला तरी देखील आपल्याला शक्य करता येईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या वृक्षाच्या सावलीमध्ये छोटी सृष्टी निर्माण होते, तशी सृष्टी आपण इथे निर्माण करायची आहे. आणि हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.